नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओ पासून आपण आणखी एक नवीन प्लेलिस्ट चालू करत आहे, तो म्हणजेच काय सी प्रोग्रामिंगचा ॲप्टिट्यूड। ह्या प्लेलिस्ट मध्ये पूर्णपणे सगळ्या जे काही सी प्रोग्रामिंगचे जे काही ॲप्टिट्यूड क्वेश्चन्स असतील ते सॉल्व्ह केले जातील। म्हणजे जेणेकरून कंपनीमध्ये ज्यावेळी तुम्ही जाल त्यावेळी जे काही तुम्हाला ॲप्टिट्यूड क्वेश्चन विचारले जातील ते सगळे क्वेश्चन्स या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून दिलं जाईल आणि शिकवलं जाईल। आपला आणखी एक प्लेलिस्ट चालूच आहे, तो म्हणजेच काय सी प्रोग्रामिंगचे जे काही कन्सेप्ट्स असतील ते सी प्लेलिस्ट प्लेलिस्ट आपला चालूच आहे। त्याच्याबरोबर आपण काय करणार आहे, हा एक ॲप्टिट्यूडचा जो प्लेलिस्ट आहे तो प्लेलिस्ट सुद्धा चालू करणार आहे। आता आणखी एक प्लेलिस्ट आपण चालू करणार आहे, तो म्हणजेच काय की सी प्रोग्रामिंग मध्ये लॉजिक कशा पद्धतीने बिल्ड करायचं, जे काय हार्डकोर प्रोग्रामिंग आहे ते हार्डकोर प्रोग्रामिंग कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करायचं, हे सगळ्याचा एक प्लेलिस्ट आपण एक वेगळा काय करणार आहोत, चालू करणार आहे। पण आजपासून आपण काय ॲप्टिट्यूडचा एक प्लेलिस्ट चालू करत आहे। तर चला चालू करूया आपण ॲप्टिट्यूडला। चला तर मित्रांनो, आपण ॲप्टिट्यूड ला सुरुवात करूया। पहिला जो आपला प्रोग्राम आहे तो प्रोग्राम काय हो की आपल्याला एक प्रोग्राम दिलेला आहे आणि त्या प्रोग्रामचा आउटपुट काय येईल तो आपल्याला बघायचा आहे। बघा, हे जे ॲप्टिट्यूड क्वेश्चन्स आहेत त्या ॲप्टिट्यूड क्वेश्चन्सचे व्हिडिओ बघण्यापूर्वी आपला एक प्लेलिस्ट चालू आहे सी प्रोग्रामिंग इन मराठी। तो जो प्लेलिस्ट आहे तो प्लेलिस्टचे सगळे जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज तुम्ही काय हो बघा। त्याच्यामध्ये पूर्णपणे इन डिटेल्ड मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे सगळे कन्सेप्ट। मग ते जर कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाले तर हे ॲप्टिट्यूडचे जे काही क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स इझिली तुम्हाला समजून जातील। ओके, मग चला आता आपल्याला एक प्रोग्राम दिला आणि त्या प्रोग्रामचा आपल्याला आउटपुट बघायचा आहे। ओके, जर सपोज तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही सॉल्व्ह करा आणि आन्सर काय येतोय तो बघा। ओके, आता हा जो कंडिशन आपल्याला दिलाय काय हो, प्रिंट ए %d 10 ग्रेटर दॅन 5। हा जो ग्रेटर दॅन ऑपरेटर आहे तो ग्रेटर दॅन ऑपरेटर कुठला ऑपरेटर आहे तर रिलेशनल ऑपरेटर आहे। कुठला ऑपरेटर आहे हो, रिलेशनल ऑपरेटर, त्यालाच आपण काय म्हणतोय कंपॅरिझन ऑपरेटर। मग आता आपल्याला माहित आहे की रिलेशनल ऑपरेटर आपल्याला दोन व्हॅल्यू देतोय, एक 0 देतोय, एक नाहीतर 1 देतोय। 0 कधी देतोय, ज्यावेळी तुमचा कंडिशन काय असेल फॉल्स असेल त्यावेळी, आणि 1 कधी देतोय, ज्यावेळी कंडिशन तुमचा काय असेल ट्रू असेल त्यावेळी काय रिटर्न देतो आपल्याला 1 रिटर्न देतोय। मग आता मला सांगा 10 इज ग्रेटर दॅन 5 आहे का, तर आहे, म्हणजे तुमचा कंडिशन काय झाला ट्रू झाला। मग ह्याचा आउटपुट काय येणार आहे 1 येणार आहे। क्लिअर झाला, आता समजलं। चलो दुसरा जो क्वेश्चन आहे बघा काय, आता इथं ए ची व्हॅल्यू काय 15 आहे, बी ची व्हॅल्यू 15 आहे। मग आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा आउटपुट आपल्याला सांगितलेला आहे की काढायला सांगितलेला आहे की ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी आहे का। मग आता मला सांगा लेस दॅन ऑर इक्वल टू हे सुद्धा काय हो तुमचा रिलेशनल ऑपरेटर आहे। मग आता आपल्याला माहित आहे रिलेशनल ऑपरेटर एक तर आपल्याला 0 रिटर्न देतोय नाहीतर 1। 0 कधी देतोय, कंडिशन तुमचा फॉल्स असेल, 1 कधी देणार आहे, कंडिशन तुमचा ट्रू असेल। मग आता इथं कंडिशन काय दिलाय हो की ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी आहे का। बघा, लेस दॅन ऑर इक्वल टू बी याचा अर्थ काय, एक तर लेस दॅन पाहिजे नाहीतर इक्वल पाहिजे। मग आता मला सांगा ए इज लेस दॅन बी आहे का, लेस दॅन बी तर नाहीये, कारण ए मध्ये सुद्धा 15 आहे आणि बी मध्ये सुद्धा 15 आहे, त्यामुळे ए लेस दॅन तर नाहीये। दुसरा काय इक्वल टू, मग ए इक्वल टू बी आहे का। ओके, ए मध्ये व्हॅल्यू 15 आहे आणि बी मध्ये व्हॅल्यू 15 आहे, म्हणजे दोन्ही काय आहे तो इक्वल आहे। एक तर लेस दॅन पाहिजे नाहीतर इक्वल पाहिजे। ओके, मग ह्यापैकी काय होतो इक्वल आहे। मग इक्वल याचा अर्थ काय झाला, तो कंडिशन तुमचा काय झाला ट्रू झाला। मग ट्रू झाला की ह्याचा आउटपुट काय येणार आहे तुमचा 1 येणार आहे। क्लिअर झालं। आता चला नेक्स्ट जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम काय बघा की 8 इज ग्रेटर दॅन 4 + 5। मग आता ह्यामध्ये काय हो की दोन ऑपरेटर आहेत, एक आहे अर्थमेटिक ऑपरेटर, आणि दुसरा आहे काय हो रिलेशनल ऑपरेटर।
मग पहिल्यांदा जो ऑपरेशन होतो तो काय अर्थमेटिक ऑपरेटर होतो. म्हणजेच काय बघा, आता काय दिलाय 8 इज ग्रेटर दॅन 4 + 5 दिलाय. मग पहिल्यांदा काय होणार आहे की 8 इज ग्रेटर दॅन 4 + 5 जो काय आहे तो काय होणार आहे 9 होणार आहे. मग 8 इज ग्रेटर दॅन 9 आहे का, तर नाही आहे. म्हणजे कंडिशन तुमचा काय झाला, फॉल्स झालेला आहे. मग कंडिशनल जर फॉल्स झाला असेल तर रिलेशनल ऑपरेटर काय आपल्याला देतोय, 0 रिटर्न देतो. क्लिअर झाला आता. चल नेक्स्ट आपला जो प्रोग्राम आहे बघा तो काय आहे, 5 अँड बीट वाइज अँड ऑपरेटर आहे. बीट वाइज अँड ऑपरेटर आहे 5 अँड 3. आता बघा 5 आहे आणि 3 आहे. मग आता आपल्याला काय बीट वाइज ऑपरेटर काय करतोय, तर प्रत्येक बीट वरती, बरोबर आहे, प्रत्येक बीट वरती ऑपरेशन परफॉर्म करायचं काम कोणाचं असतं, हे जे बीट वाइज ऑपरेटर आहे त्या बीट वाइज ऑपरेटरचं असतं. मग आता मला सांगा 5चा बायनरी नंबर आपण कसं कॅल्क्युलेट करतोय. मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे की बायनरी नंबर आपण कसं फाइंड आउट करतोय. 1 2 4 8 16 32 64 अँड सो ऑन. मला आता 5चा बायनरी नंबर फाइंड आउट करायचा. आता 5चा बायनरी नंबर जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर ह्यापैकी कुठल्या कुठल्या नंबर पासून काय 5 बनतो, 4 आणि 1. मग त्याला काय करा 1 करा, बाकीचे जे काय आहे त्याला काय करा 0 करा. आता आपल्याला 3चा बायनरी नंबर फाइंड आउट करायचा आहे. मग 3 कुठल्या कुठल्या नंबर पासून बनतोय, 2 आणि 1, बाकीचे काय करा 0 करा. मग आता आपल्याला काय की 5 अँड 3 सांगितलेत. अँडिंग करतो म्हणजेच काय करतोय, 2 बीट. आता बीट कशाला म्हणतोय, एक सिंगल डिजिटला आपण काय म्हणतोय बीट म्हणतोय. मग ह्या 2 बीटचा आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. किंवा तुम्ही असंही समजू शकता, जर सपोज 0 0 असेल 2 बीट तर काय येणार आहे 0 येणार आहे. 0 1 असेल तर 0 येणार आहे. 1 0 असेल तर काय येणार 0 येणार. 1 1 असेल तर 1 येतो. हे अँड ऑपरेशन्स आहे. मग आता मला सांगा 1 × 1 काय येणार आहे, 1 येणार आहे. 0 × 1 0 येणार आहे. 1 × 0 0 येणार आहे. आणि 0 × 0 0 येणार आहे. मग ह्याचा आउटपुट जो आहे तो काय येणार आहे बघा, हा काय असतोय तुमचा 1 असतोय, हा तुमचा काय असतोय 2 असतोय, हा 4 आणि 8. मग ह्याचा आउटपुट काय आला 1. मग हे तर जो काय तुमचा आउटपुट येणार आहे तो काय येणार आहे, आउटपुट 1 येणार आहे. क्लिअर झाला आता बीट वाइज ऑपरेटर कशा पद्धतीने काम करतोय. ओके चला नेक्स्ट जो प्रोग्राम आहे तो काय बघा 5 और 3 आहे. ओके आता जस्ट आपण काय आता ऑर सुद्धा काय बीट वाइज ऑपरेटर आहे. आपल्याला माहित आहे बीट प्रत्येक बीट वरती ऑपरेशन परफॉर्म करतोय. आता जस्ट आपण काय 5 आणि 3चा बायनरी नंबर आपण फाइंड आउट केलो. काय बायनरी नंबर 0101. 5चा बायनरी नंबर 0101 आहे आणि 3चा बायनरी नंबर काय 0011. आता मला सांगा ऑरिंग करतो म्हणजेच काय करतोय तर ऍडिशन करतो. ऑरिंग करतो म्हणजेच काय करतोय 2 बीटची ऍडिशन करतो. मग आता 1 + 1 इथं 2 येत नाही तर 1 + 1 हा तुमचा काय असतो 1च असतो. 0 + 1 1, 1 + 0 1 आणि 0 + 0 0. मग आता ही व्हॅल्यू किती आली 1 2 4 8 16 32 अँड सो ऑन. बघा आता कशा कशाची ऍडिशन होणार आहे 4 2 आणि 1. मग किती येणार यांची ऍडिशन इक्वल टू काय येणार 7. मग ह्याचा जो आउटपुट असणार आहे तो आउटपुट काय असणार तुमचा 7 असणार आहे. हो हा बीट वाइज ऑर ऑपरेटर आहे. चला तर आपण नेक्स्ट प्रोग्राम बघूया. काय की तुम्हाला दिलेला आहे की 5 XOR 3. ओके मग आता आपल्याला माहित आहे की 5 आणि 3चा बायनरी नंबर काय आहे. आता XOR हा जो ऑपरेटर आहे तो बीट वाइज ऑपरेटर आहे. ह्या ऑपरेटरला आपण काय म्हणतोय बीट वाइज XOR ऑपरेटर म्हणतो. आता मला सांगा 5चा बायनरी नंबर काय 0101 आणि 3चा काय 0011. ओके आता XOR करतो म्हणजेच काय करतोय बघा 5 XOR 3 म्हणजेच काय की XOR ऑपरेटर काय करतोय जर 2 बीट डिफरंट असेल, जर 2 बीट काय डिफरंट असेल तर आपल्याला 1 रिटर्न देतोय आणि जर 2 बीट सेम असेल तर आपल्याला काय रिटर्न देतोय 0 रिटर्न देतोय. हा XOR ऑपरेटर आहे.
मग आता एक्सॉर ऑपरेटर काय करतोय, 2 बीट जर सेम असेल तर रिझल्ट काय देणार आहे 0, आणि जर 2 बीट जर डिफरंट असेल तर रिझल्ट काय देणार आहे 1. आता हे 2 बीट काय डिफरंट आहेत, रिझल्ट काय येणार आहे 1, आणि हे 2 बीट सेम आहेत, रिझल्ट काय येणार आहे 0. मग आता बघा हे काय आहे 1 2 4 8 16. मग आता हे कशा कशाचे ऍडिशन व्हायला लागलाय, 4 आणि 2 म्हणजेच काय 6. मग ह्याचा आउटपुट जो असणार आहे तो आउटपुट काय असणार आहे 6 असणार आहे. क्लिअर झालं आता. चला नेक्स्ट आपण प्रोग्राम बघूया. काय हो की तुम्हाला सांगितलेलं आहे 5 लेस दॅन म्हणजे सॉरी लेफ्ट शिफ्ट 1. म्हणजेच काय 5 जो नंबर आहे त्याचा बायनरी नंबर काय येणार आहे 0101. ह्या जो 5 नंबर आहे ह्या 5 नंबरचा आपल्याला लेफ्ट शिफ्ट काय 1 बीट लेफ्टला शिफ्ट करायचा. 1 बीट काय करायचा लेफ्टला शिफ्ट करायचा. म्हणजेच काय बघा हा जो 0 आहे तो इथे येणार आहे, हा 1 इथे येणार आहे, हा 0 इथे येणार आहे, हा 1 इथे येणार आहे, आणि ह्या ठिकाणी काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजेच बघा हा बीट इथे येणार म्हणजे काय 0, हा बीट इथे येणार आहे म्हणजे 1, आणि हा बीट इथे येणार आहे 0, हा बीट इथे येणार आहे म्हणजे 1. मग हा बीट जो आहे तो इथे काय येणार आहे 0. मग आता ह्याचा आउटपुट काय येणार आहे बघा, हा किती आहे 1 2 4 8 16 32 अँड 64. मग कशा कशाची ऍडिशन व्हायला लागल्या 8 आणि 2 ची. म्हणजेच काय आउटपुट काय येणार आहे 10. म्हणजे ह्याचा जो आउटपुट असणार आहे तो आउटपुट असणार आहे काय 10. ओके चला नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट काय सांगितलेत 8 जो नंबर आहे 8 चा आता बायनरी नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा. म्हणजेच काय 1 2 4 8 16 32. मग आता 8 चा बायनरी नंबर 8 कुठल्या कुठल्या नंबर पासून म्हणतो एकच नंबर आहे म्हणजे 1 0 0 0. मग आता आपल्याला काय करायचं 8 या बायनरी नंबरचा आपल्याला 2 बीट काय करायचा राईटला शिफ्ट करायचा. म्हणजे हे जे 2 बीट आहेत राईटला शिफ्ट झाला की काय होणार आहे, आता 1 नंतर काही नसतो त्यामुळे इकडे काय येणार नाहीये. मग हे जे 2 बीट आहेत हे 2 बीट कुठे येणार आहेत तिथे येणार आहेत. म्हणजेच काय येणार आहे 1 सॉरी म्हणजे आता आपला काय येणार आहे इथं जो तुमचा आहे तो तुमचा काय येणार 1 येणार. एकच मिनिट ओके. मग आता इथं बघा इथं तुमचं काय येणार आहे 1 येणार आहे, आणि इकडे काय येणार आहे तुमचं 0, आणि इकडे काय येणार आहे 0 0. मग ह्या पद्धतीनं काय शिफ्ट होतं. आता याचा व्हॅल्यू काय येणार आहे बघा 1 2 4 8. मग आता हा जो आहे तो काय 2. मग ह्याचा जो आउटपुट असणार आहे तो आउटपुट किती असणार आहे 2 असणार आहे. ओके क्लिअर झाला आता. चला नेक्स्ट आपला जो बघणार आहे आपण प्रोग्राम तो काय आउटपुट आपल्याला विचारलाय काय 1 अँड 1. ओके हा बघा हा जो अँड ऑपरेटर आहे अँड ऑपरेटर आपला काय लॉजिकल ऑपरेटर आहे. अँड ऑपरेटर काय आपला लॉजिकल ऑपरेटर आहे. मग आता आपल्याला माहित आहे लॉजिकल अँड ऑपरेटर काय की जर सपोज 2 कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला रिटर्न काय देतोय 1 रिटर्न देतोय, आणि जर दोन्हीपैकी एक जरी कंडिशन काय फॉल्स असेल तरी आपल्याला रिटर्न काय देतोय 0 देतोय, आणि दोन्ही कंडिशन फॉल्स असेल तर काय देणार आहे आपल्याला 0च रिटर्न देणार. ओके मग आता बघा 1 अँड 1. 1 म्हणजेच काय तुमचं काय असणार आहे ट्रू. 1 म्हणजेच काय ट्रू, हा 1 म्हणजेच काय ट्रू. मग दोन्ही तुमचे काय आहे तो ट्रू आहेत. मग लॉजिकल अँड ऑपरेटर आपल्याला काय रिटर्न देतोय 1 रिटर्न देतो, कारण दोन्ही काय 1 म्हणजेच काय ट्रू, 1 म्हणजेच काय ट्रू. मग दोन्ही काय आहे तो ट्रू आहे. मग अँड ऑपरेटर आपल्याला काय रिटर्न देतोय 1 रिटर्न देतो. चला नेक्स्ट बघा ऑर ऑपरेटर. ऑर सुद्धा काय एक लॉजिकल ऑपरेटर आहे. ऑर ऑपरेटर काय लॉजिकल ऑपरेटर आहे. मग लॉजिकल ऑपरेटर आपल्याला माहित आहे लॉजिकल अँड ऑपरेटर काय करत होता, जर सपोज दोन्ही कंडिशन ट्रू असेल तर 1 रिटर्न देतोय. आता ऑर ऑपरेटर काय करतोय दोन्हीपैकी एक जरी कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला रिटर्न देतोय 1. मग आता बघा इथं काय 1 म्हणजेच काय तुमचा ट्रू असणार आहे, आणि 0 म्हणजेच काय तुमचा फॉल्स असणार आहे.
मग आता बघा एक ट्रू आहे एक फॉल्स आहे, मग दोन्हीपैकी एक जरी ट्रू असला तर आपल्याला काय रिटर्न देतोय 1 रिटर्न देतोय. मग ह्या पद्धतीनं काय लॉजिकल ऑर ऑपरेटर वर्क करतो. चला नेक्स्ट बघा, नेक्स्ट जो ऑपरेशन आहे तो काय नॉट 1 आहे. आता नॉट सुद्धा काय लॉजिकल ऑपरेटरच आहे. हा काय हो की जर कंडिशन ट्रू असेल तर काय आपला कंडिशन जर ट्रू असेल तर त्याला काय करतोय फॉल्स करतोय, आणि जर फॉल्स असेल तर त्याला काय करतोय ट्रू करतो. मग आता मला सांगा 1 हा काय आहे तुमचा ट्रू आहे. 1 हा काय तुमचा ट्रू आहे. मग नॉट ऑपरेटर ट्रूला काय करायला लागलाय आता फॉल्स करायला लागलाय, म्हणजे इथं आउटपुट काय येणार 0 येणार. ओके, मग नॉट ऑपरेटर काय करतोय जर कंडिशन ट्रू असेल तर त्याला फॉल्स करतो, आणि जर फॉल्स असेल तर त्याला काय करतो ट्रू करतो. ओके, चला नेक्स्ट बघा. आता इथं एक्सप्रेशन आहे काय हो की ए इज लेस दॅन बी अँड बी इज ग्रेटर दॅन 0. आता बघा ए ची व्हॅल्यू किती आहे 5 आहे. ए ची व्हॅल्यू किती आहे 5 आहे, आणि बी ची व्हॅल्यू किती आहे 10 आहे. मग मला सांगा 5 इज लेस दॅन 10 आहे का, अँड बी ची व्हॅल्यू किती आहे 10 आहे, ग्रेटर दॅन 0 आहे का. बघा आता 5 इज लेस दॅन 10 आहे का, नाही आहे, म्हणजे कंडिशन तुमचा काय झाला फॉल्स झाला, म्हणजे 0 झाला. मग आता अँड ओके, मग 10 इज ग्रेटर दॅन 0 आहे का, मग हा ग्रेटर दॅन रिलेशनल ऑपरेटर काय रिटर्न देतोय एक तर 0 रिटर्न देतोय आणि 1 रिटर्न देतोय. कंडिशन ट्रू असेल तर 1 रिटर्न देणार, आणि कंडिशन फॉल्स असेल तर 0. मग आता 10 इज ग्रेटर दॅन 0 आहे का, आहे, तर काय दिला 1 रिटर्न देतोय. मग आता हा लॉजिकल ऑपरेटर आहे बघा. मग लॉजिकल ऑपरेटर लॉजिकल अँड ऑपरेटर आहे. मग लॉजिकल अँड ऑपरेटर काय करतोय जर दोन्ही कंडिशन ट्रू असेल, ओके, दोन्ही कंडिशन काय असेल ट्रू असेल तर रिटर्न काय देतोय 1. मग इथे एक काय फॉल्स आहे आणि एक काय आहे ट्रू आहे. हा ट्रू आहे आणि हा तुमचा काय फॉल्स आहे, मग रिटर्न काय देणार 0. मग याचा आउटपुट काय असणार आहे तुमचा 0 असणार आहे. चला नेक्स्ट बघा, आपल्याला आता काय दिलाय की ए इज ग्रेटर दॅन बी और बी इज ग्रेटर दॅन 0 आहे का. ए इज ग्रेटर दॅन बी और बी इज ग्रेटर दॅन 0 आहे का. मग आता बघा ए ची व्हॅल्यू किती आहे 5 आहे आणि बी ची व्हॅल्यू किती आहे 10. मग आता मला सांगा 5 इज ग्रेटर दॅन 10 आहे का, और बी ची व्हॅल्यू किती आहे 10 इज ग्रेटर दॅन 0 आहे का. मग आता बघा 5 इज ग्रेटर दॅन 10 आहे का, नाही आहे, म्हणजे काय येणार तुमचा रिलेशनल ऑपरेटर आपल्याला काय देणार 0 रिटर्न देणार. और 10 इज ग्रेटर दॅन 0 आहे का, आहे, मग रिलेशनल ऑपरेटर आपल्याला काय रिटर्न देतो 1. मग ऑर जो आहे तो लॉजिकल ऑपरेटर आहे. मग लॉजिकल ऑपरेटर आपल्याला माहित आहे ऑर ऑपरेटर काय काम करतोय की दोन्हीपैकी एक जरी कंडिशन काय असेल ट्रू असेल तर आपल्याला काय रिटर्न देतो 1 रिटर्न देतो. मग आता इथं बघा एक फॉल्स आहे आणि एक ट्रू आहे. मग एक जरी ट्रू असेल तर आपल्याला काय रिटर्न देतो आपल्याला आउटपुट 1, म्हणजे ट्रू रिटर्न देतो. ओके, चला नेक्स्ट बघा. आता एक्सप्रेशन काय सांगितलेलं आहे की ए इज लेस दॅन बी अँड ए इज नॉट इक्वल टू काय 10. मग आता बघा ए ची व्हॅल्यू किती आहे 10 आहे, बी ची व्हॅल्यू किती आहे 20 आहे. मग मला सांगा 10 इज लेस दॅन 20 आहे का, 10 इज लेस दॅन 20 आहे का, तर 10 इज लेस दॅन 20 आहे त्यामुळे 1 येणार. अँड मग आता मला सांगा 10 इज नॉट इक्वल टू 10 आहे का 10 हा इक्वल नाही आहे का 10 पेक्षा, बरोबर आहे, म्हणजे कंडिशन काय दिलाय 10 इज नॉट इक्वल टू 10 म्हणल्यात. मग हा कंडिशन तुमचा काय झाला फॉल्स झाला ना, कारण 10 इक्वल आहे 10 पेक्षा. मग इथं काय येणार 1. मग आता बघा दोन्हीपैकी एक जरी कंडिशन काय दोन्हीपैकी कंडिशन काय पाहिजे आपल्याला ट्रू पाहिजे, कारण अँड ऑपरेटर आहे. दोन्ही कंडिशन काय पाहिजे ट्रू पाहिजे, पण इथं काय फॉल्स आहे. मग आपल्याला काय रिटर्न देणार 0 रिटर्न देणार. ओके, मग याचा आउटपुट जो आहे तो काय असणार 0 असणार आहे. ओके, चला नेक्स्ट जो आपला आहे तो काय एक्सप्रेशन सांगितलंय बघा प्लस प्लस ए. आता बघा ए ची व्हॅल्यू किती आहे 5 आहे
हा जो एक्सप्रेशन आहे, हा एक्सप्रेशन काय आहे तुमचा, प्री इन्क्रीमेंट आहे, प्री इन्क्रीमेंट. मग आता आपल्याला माहित आहे की प्री इन्क्रीमेंट काय करतोय, स्वतःमध्ये पहिल्यांदा 1 ने इन्क्रीमेंट करतो, मग जे काय एक्सप्रेशन म्हणजे स्वतःमध्ये इन्क्रीमेंट करतो आणि मग जे काय आहे तो एक्सप्रेशन सॉल्व्ह करतो. मग आता ए ची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे. मग आता हा काय तुमचा प्री इन्क्रीमेंट आहे. मग प्री इन्क्रीमेंट काय करतोय, स्वतःमध्ये पहिल्यांदा 1 न व्हॅल्यू इन्क्रीमेंट करतो, म्हणजेच काय 6 आहे. मग इथं 6 होणार आणि मग तो काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. मग प्री इन्क्रीमेंट काय काम करतोय, पहिल्यांदा स्वतःमध्ये व्हॅल्यू इन्क्रीज करतो आणि मग जे काय एक्सप्रेशन आहे, मग जे काय वर्किंग आहे, ऑपरेशन आहे, तो ऑपरेशन परफॉर्म करतोय. मग इथं पहिल्यांदा स्वतःमध्ये 1 न व्हॅल्यू इन्क्रीमेंट करून घेणार आणि मग ऑपरेशन काय आहे, तो प्रिंट करायचा आहे. मग तो प्रिंट होणार, मग व्हॅल्यू काय येणार, 6 येणार. नेक्स्ट जो एक्सप्रेशन आहे तो काय, ए प्लस प्लस. आता ए ची व्हॅल्यू किती आहे, 5. हा जो एक्सप्रेशन आहे तो एक्सप्रेशन काय हो, पोस्ट इन्क्रीमेंट आहे. आता पोस्ट इन्क्रीमेंट काय काम करतोय की पहिल्यांदा जे स्वतःमध्ये व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू एक्झिक्यूट करतो आणि मग जो काही एक्सप्रेशन आहे तो एक्सप्रेशन हे करतो. मग आता बघा हा काय 5 आहे आणि हा काय हो तुमचा पोस्ट इन्क्रीमेंट आहे. मग पोस्ट इन्क्रीमेंट असेल तर ह्याचं काय, पहिल्यांदा स्वतःमध्ये जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू देतो प्रिंटला आणि मग स्वतःमध्ये काय करून घेतोय, 1 ने इन्क्रीमेंट करून घेतो. ओके, चला मग ह्याचा आउटपुट काय असणार आहे तुमचा, जो 5 आहे तो 5 असणार. नेक्स्ट आउटपुट बघा, इथे एक्सप्रेशन दिलं आपल्याला काय, प्लस प्लस ए प्लस 5. आता जर तुम्ही हा जर एक्सप्रेशन बघितला, हा प्री इन्क्रीमेंट आहे. ओके, आणि प्लस करायचं आपल्याला काय 5. मग आता आपल्याला माहित आहे प्री इन्क्रीमेंट काय करतोय, स्वतःमध्ये पहिल्यांदा 1 ने इन्क्रीमेंट करतो आणि मग काय हो जे काय ऑपरेशन्स असतील ते ऑपरेशन परफॉर्म करतोय. मग पहिल्यांदा ए ची व्हॅल्यू किती होणार, 11 होणार. मग प्लस 5 म्हणजेच किती होणार आउटपुट, ह्याचा 16. मग ह्याचा जो आउटपुट असणार आहे तो आउटपुट काय असणार आहे तुमचा, 16 असणार आहे. नेक्स्ट जो एक्सप्रेशन सांगितलेला आहे तो काय, ए प्लस 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 5. हा तुमचा पोस्ट इन्क्रीमेंट आहे. पोस्ट इन्क्रीमेंट आपल्याला माहित आहे पहिल्यांदा स्वतःमध्ये जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू यूज करतोय आणि मग ऑपरेशन परफॉर्म करतोय. मग काय 10 आहे प्लस काय असणार आहे तर 5, म्हणजे ह्याचा आउटपुट काय असणार आहे तुमचा 15. ओके, क्लिअर झाला. आता बघा नेक्स्ट आपल्याला काय एक एक्सप्रेशन दिलेलं आहे काय, ए अँड बी ग्रेटर दॅन काय 0. आता ए ची व्हॅल्यू किती आहे 5 आणि बी ची व्हॅल्यू किती आहे 3. मग आता आपल्याला माहित आहे हा बीट वाईज अँड ऑपरेटर आहे. मग आपण काय 5 चा बायनरी नंबर आपल्याला माहित आहे काय 0101. 3 चा बायनरी नंबर मग आपल्याला माहित आहे 0011, आपण वरतीच काढलेला आहे. मग आता ह्याचा काय अँडिंग करायचं आहे, अँडिंग करतो म्हणजेच काय करतोय आपण मल्टिप्लिकेशन करतो. मग 1 into 1 1, 0 into 1 0, 1 into 0 0, 0 into 0 0. मग हे जे आउटपुट आहे आउटपुट किती आलाय, हा 1 आलाय. मग आता एक्सप्रेशन मध्ये काय दिलं आपण 1 इज ग्रेटर दॅन काय 0. मग 1 इज ग्रेटर दॅन 0 आहे का, आहे. मग कंडिशन तुमचं काय आउटपुट काय येणार, कंडिशन तुमचा ट्रू झाला तर आउटपुट काय रिटर्न देणार आपल्याला 1 रिटर्न देतो. क्लिअर झाला आता. चलो नेक्स्ट बघा, आता आपल्याला काय एक्सप्रेशन दिलाय बघा की ए मॉड बी इक्वल टू 0 आहे का. आता ए ची व्हॅल्यू किती आहे 6 आहे, बी ची व्हॅल्यू किती आहे 3. मग ए मॉड बी, मॉड म्हणजेच काय रिमाइंडर फाइंड आउट होतो. मग आता बघा 6 ला 3 ने डिवाइड केला तर काय येणार 3 2 जा 6, आउटपुट काय येणार 0. मग याला आपण काय म्हणतोय रिमाइंडर म्हणतो, बरोबर आहे. याला आपण काय म्हणतोय रिमाइंडर. मग ए मॉड बी केला इक्वल टू 0 आहे. मग ए मॉड बी किती यायला लागलाय, इथं 0 यायला लागलाय. मग 0 इक्वल टू 0 आहे का, म्हणजे तुमचा कंडिशन काय झाला ट्रू झाला. मग याचा आउटपुट काय येणार 1, म्हणजे हा जो आहे त्याचा आउटपुट काय असणार आहे 1 असणार आहे. ओके, चला नेक्स्ट आपल्याला काय आउटपुट विचारलाय, एक्सप्रेशन काय दिलाय की ए लेफ्ट शिफ्ट बी ग्रेटर दॅन 10. ओके, बघा
ए ची व्हॅल्यू किती आहे 4, बी ची व्हॅल्यू किती आहे 2. मग आता मला सांगा की ए चा जो आहे तो 2 बीट आपल्याला काय करायचं आहे, लेफ्टला शिफ्ट करायचा आहे. मग आता मला सांगा ए चा व्हॅल्यू किती आहे 4, 4 चा बायनरी नंबर काय असणार आहे 0 1 0 0. मग आता आपल्याला ह्याचा 2 बीट आपल्याला काय करायचं आहे, लेफ्टला शिफ्ट करायचं आहे. हे 2 बीट कुठे येणार, इथे येणार आहे. मग ह्या ठिकाणी काय येणार आहे 0 0 येणार आहे. म्हणजेच काय येणार बघा 0 1, हे 2 बीट इकडे येणार 0 0 आणि इथे काय येणार 0 0. म्हणजेच किती आला बघा हा 1 2 4 8 16 32 64 अँड सो ऑन. म्हणजे ह्याचा आउटपुट किती आला इथं 16 आला. म्हणजेच काय झाला तुमचा 16 इज ग्रेटर दॅन 10 झाला. बरोबर आहे. मग आता 16 इज ग्रेटर दॅन 10 आहे का आहे. म्हणजे तुमचा कंडिशन काय झाला तुमचा ट्रू झाला. मग रिलेशनल ऑपरेटर आपल्याला कंडिशन ट्रू असेल तर काय रिटर्न देणार आहे 1 रिटर्न देणार. मग ह्याचा आउटपुट किती असणार आहे 1 असणार आहे. बघा आता नेक्स्ट जो ऑपरेशन आहे तो काय बघा. पहिल्यांदा काय दिलाय ए इज ग्रेटर दॅन बी. एक एक सॉल्व्ह करत जाऊया. ए ची व्हॅल्यू किती आहे 10, 10 इज ग्रेटर दॅन 5 आहे का आहे. म्हणजे कंडिशन तुमचा काय झाला 1. दुसरा काय दिलाय बघा की ए प्लस बी इक्वल टू 15 आहे का. मग आता बघा ए ची व्हॅल्यू किती आहे 10 प्लस बी ची व्हॅल्यू किती आहे 5 इक्वल टू 15 आहे का आहे. म्हणजे इथं पण कंडिशन काय झाला 1. आता इथं काय विचारलाय ए अँड बी ग्रेटर दॅन 0. इथं आपल्याला ऍडिंग बीट वाईज अँड ऑपरेटर आहे. मग आता ए चा आपल्याला बायनरी नंबर काढला पाहिजे, बी चा बायनरी नंबर काढला पाहिजे. मग ए किती आहे 10 आहे. मग 10 चा बायनरी नंबर किती येणार बघा 1 2 4 8 16 32 अँड सो ऑन. मग आता 10 काय 8 आणि 2 म्हणजे 1 0 1 0. आता बी चा काय 5 आहे. मग आता आपल्याला 5 चा बायनरी नंबर माहित आहे 0 1 0 1. अँडिंग करतो म्हणजेच काय करतो मल्टिप्लिकेशन करतो. मग 0 इंटू 1 0, 1 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 1 इंटू 0 0. म्हणजेच ए अँड बी किती आला 0 आला. मग ग्रेटर दॅन 0 आहे का नाहीये. म्हणजे हा तुमचा कंडिशन काय आला 0 आला. ओके. मग आपल्याला काय काय भेटला बघा. ए इज ग्रेटर दॅन बी, ए इज ग्रेटर दॅन बी. आपल्याला काय भेटला हो ए इज ग्रेटर दॅन बी आपल्याला 1 भेटला. ए प्लस बी इक्वल टू 15 आपल्याला काय भेटला 1 भेटला. अँड ए अँड बी ग्रेटर दॅन 0 हा आपल्याला काय भेटला 0. मग आता एक्सप्रेशन काय आहे 1 अँड 0. मग आता मला सांगा हा पण ट्रू आहे आणि हा पण ट्रू आहे. हा लॉजिकल अँड आहे. दोन्ही कंडिशन ट्रू असेल तर काय रिटर्न देणार 1. अँड इथं काय हो 0. मग हा ट्रू आहे आणि हा काय हो तुमचा फॉल्स आहे. मग आता दोन्ही ट्रू पाहिजेत तरच काय रिटर्न देतोय 1 रिटर्न देतोय आणि अदरवाईज काय हो 0 रिटर्न देतोय. मग इथं काय हो आउटपुट काय येणार आहे 0. मग ह्या पद्धतीनं काय हो हा जो अँड ऑपरेटर आहे वर्क करतो. ओके. मग इथं आपला हा जो पहिला व्हिडिओ आहे ऍप्टिट्यूडचा ओके हा बेसिक होता. सिंपल ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन्स होते. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जे हार्ड जे ऍप्टिट्यूड क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स आपण बघणार आहे. मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. आणि हे जे ऍप्टिट्यूड क्वेश्चन्स आहेत ते ऍप्टिट्यूड क्वेश्चनचे जे काही व्हिडिओज आपल्याला बघायचे असेल तर त्याच्या अगोदर तुम्ही पहिल्यांदा जे सी प्रोग्रामिंगचं जे प्लेलिस्ट चालू आहे तो तुम्ही बघून घ्या. ओके. म्हणजे तुमचे कन्सेप्ट जे आहे ते कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके. थँक्यू.